हाय फ्रेंड्स, मी वर्षा। आज आपण अतिशय पौष्टिक आणि पटकनी होणारे मस्त असे हे थालीपीठ पाहणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त असे हे थालीपीठ झालं आहे आणि इतके सारे बनवून घेतले आहे। मी 3-4 लोक आरामशीर एवढे आणि नाश्ता करून घेतील एवढे हे थालीपीठ झाले आहेत। खायला अतिशय चविष्ट लागतं आणि बनता पण पटकनी। तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करीन तुम्हाला नोटिफिकेशन येईल। त्यासाठी मी थालीपीठ बनवण्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं। एक कांदा मोठा बारीक कट करून घेतला, हा टाकते यामध्ये। आता एक शिमला मिरची घेतली बारीक कट करून मोठीवाली, हे टाकते। टोमॅटो घेतला एक मोठा बारीक कट करून, हा टाकते। तर तुम्ही गाजर पण घेऊ शकता आणि अद्रक लसण मिरचीचा मस्त असा हा ठेचा हा टाकते। थोडासा कोथिंबीर बारीक चिरून घेतला, कोथिंबीर भरपूर घ्यायचा। एक छोटा चम्मच जिरा, थोडीशी हळद थोडी कमीच घ्यायची आणि चवीपुरतं मीठ घालूया। आता हे पहिले व्यवस्थित मिक्स करून घेऊ। नाश्त्याच्या भरपूर रेसिपी आहेत माझ्या चॅनलवर, तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता। जे आपल्या घरच्या साहित्य जे आपल्या घरात असते त्याच्यापासून बनवले आहे मी। आता यामध्ये मी 1 पै तेल घातलं आहे। आता परत हे व्यवस्थित मिक्स करते। तर पाणी आपल्याला थोडं थोडं टाकून व्यवस्थित हे असं मळून घ्यायचं आहे। पाण्याचा एकखट्टे वापर नाही करू, नाहीतर ते मिश्रण जे आहे ते एकदम पातळ होऊन जाईल। तर पाणी थोडं थोडं घालूया आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं मी, मस्त असं हे मळून घेतलं। हे बघा एवढा मोठा गोळा झाला आहे। जास्त आसट पण नाही करून घ्यायचं, असं थोडंसं कडकच पाहिजे। आता कोणताही तुम्ही सुती कापड घेऊ शकता, नाही तर असा फॉल पेपर पण घेऊ शकता। आता याच्यावरती मी गोळा ठेवते। तर थोडंसं पहिले याच्यावरती तेल टाकते। तेल टाकले की ते थोडंसं पसरून घ्यायचं आणि एक मोठा गोळा घेते, तो याच्यावर आपल्याला असा प्रेस करून घ्यायचा। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या ॲड करू शकता, जसं की गाजर, मेथीची भाजी। अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता बनते आणि पटकनी बनते, वेळ पण काहीच लागत नाही। आता हाताला थोडंसं चिटकत आहे तर थोडंसं पाण्याचा वापर करते। तेलाच्या ऐवजी तुम्ही पाण्याचा वापर पण करू शकता। आता हे असं थापटून घेतलं मी। आता याला असे होल पाडून घेते। जास्त पण चपातीसारखं पातळ नाही करायचं। आता तवा गॅसवरती ठेवला, त्याच्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि हे सरट्याने असं पसरून घेते। आता हे थालीपीठ याच्यावरती आपल्याला असं टाकून द्यायचं आहे। काढून घेते। आता थोड्या वेळानंतर पलटून घेऊ। तर थोडंसं वरतून तेल टाकलं तरी चालेल। जेवढं छान दिसते हे खायला पण मस्त लागते एकदम। दोन्ही साईडनं छान होऊ द्यायचं। छान असा कलर आला तेव्हाच काढून घेऊ। गॅस एकदम वाढून पण नाही घेऊया। आता झाला आहे, प्लेटमध्ये ठेवते। चला आता आणखी एक थापून दाखवते तुम्हाला। तर थोडंसं तेल टाकलं मी, थोडं तेल पसरून घ्यायचं। परत एक उंडा घ्यायचा आणि असं प्रेस करून घ्यायचं। तेलाच्या ऐवजी तुम्ही पाण्याचा वापर पण करू शकता, जास्त तेल पण नाही लावलं तरी चालेल। हलक्या हलक्या हाताने करून घ्यायचं। आता हे बघा, हे पण असं मस्त हलक्या हलक्या हाताने असं प्रेस करून घेतलं। आता याला असे होल पाडून घेऊ। एकाच साईजचे करूया आपण। आता तवा गरमच आहे, हे पण आता तव्यावरती टाकते, काढून घेते। याच्यावरती थोडंसं तेल टाकते आणि पलटून घेते। आता एका साईडनं छान होऊ दिलं, पलटून घेतलं मी। आता याच्यावरती थोडंसं तेल टाकते। दोन्ही साईडनं मस्त अलटं पलटून घ्यायचं। छान असा कलर आला की काढून घ्यायचं। झाला आहे हे, काढून घेते। बघा किती छान दिसत आहे, खायला पण तेवढेच टेस्टी लागते। तुम्ही हे रेसिपी झटपट एकदम पटकन होणारी हे टिफिनवर पण बनवून देऊ शकता, लोणच्या सोबत या दही सोबत देऊ शकता टिफिनवर। लहान मुलांना पण अतिशय पौष्टिक आहे। आता हे पण असे बनवून घेतलं आणि तव्यावरती टाकून दिलं आहे। आता असे सर्व मी हे बनवून घेते, व्हिडिओ खूप लंबा होऊन जाईल। याला आपण थोडंसं तेल लावून पलटून घेते। झाला आहे, काढून घेते।
असे सर्व थालीपीठ आता मी हे बनवून घेते. तर सर्व हे बनवून घेतले आहे मी. तर 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ एवढे सारे झाले आहे. 3-4 लोकांचा आरामशीर हा नाश्ता होऊन जाते आणि पटकनी पण होते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या ॲड करू शकता. खायला छान लागते ना, तसे पौष्टिक आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे दह्यासोबत खा, दह्यासोबत खूप छान लागते. आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार लोणचं या टोमॅटो सॉस या मंचुरियनची चटणी वगैरे कोणत्याही चटणीसोबत खा, मस्त लागते एकदम. शेंगदाण्याची चटणी, पुदिन्याची चटणी. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी जेवून घेते थोडंसं. बाय बाय.